नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात गव्हर्नमेंट MBBS राऊंड 1चा कट ऑफ किती राहू शकतो, अगदी प्रत्येक कॅटेगरीविषयी मी अगदी सांगणार आहे। तर पहिल्या राऊंडमध्येच आपल्याला जर गव्हर्नमेंट कॉलेज MBBS पाहिजे असेल तर आपल्याला कट ऑफ किती पाहिजे याच्याविषयी अगदी डिटेल्स माहिती सांगणार आहे। स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला आपापल्या कॅटेगरीनुसार अगदी लक्षात येईल की आपल्याला किती मार्क लागू शकणार आहेत फर्स्ट राऊंडसाठी। तर जे काही नवीन विद्यार्थी असतील आपल्या ह्या चॅनलवरती तरी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना पण अगदी ह्याच्याबद्दल पूर्णपणे कल्पना येऊन जाईल। तर आपण प्रथम मी ते तुम्हाला दाखवते की तर कॅटेगरी काढलेली आहे आणि मार्क काढलेली आहेत। तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 505 ते 510 पर्यंत जर मार्क येत असेल तर त्यांना नक्कीच फर्स्ट राऊंडमध्येच MBBSचं गव्हर्नमेंट कॉलेज आपल्या महाराष्ट्रामध्ये 85% कोठ्याने मिळणार आहे। आणि त्याचनंतर OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 500 ते 505 पर्यंत मार्क येत असतील OBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज पहिल्याच राऊंडमध्ये मिळणार आहे। आणि नेक्स्ट काढलेली आहे EWS कॅटेगरी। EWSच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 480 ते 490 मार्क येत असतील तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडला MBBS गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे। आणि त्यानंतर SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथे मी तुम्हाला दाखवत आहे 500 ते 505 मार्क येत असेल तरी सुद्धा ते अगदी SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तिथे गव्हर्नमेंट कॉलेज पहिल्याच राऊंडला मिळणार आहे। आणि त्यानंतर VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 460 ते 470 पर्यंत रेंज येत असेल तरी सुद्धा VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी गव्हर्नमेंटचं MBBS राऊंड पहिल्या राऊंडला मिळणार आहे। आणि त्यानंतर NT1च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 450 ते 460 हा जर रेंज येत असेल तर त्याही विद्यार्थ्याला इथे कॉलेज मिळणार आहे। आणि NT2च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 490 ते 495 पर्यंत रेंज येत असेल तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याला NT2ला गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे। आणि NT3च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 465 ते 475 एवढा जर रेंज येत असेल तरी सुद्धा तिथे राऊंड 1मध्ये गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळणार आहे। आणि SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 430 ते 435 पर्यंत जर रेंज येत असेल तरी सुद्धा त्यांना पहिल्याच राऊंडमध्ये MBBSचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे। आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 430 ते 440 एवढा जर रेंज येत असेल त्याही विद्यार्थ्याला ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच राऊंडमध्ये गव्हर्नमेंटचं MBBS कॉलेज महाराष्ट्रामध्ये 85% कोठ्याने मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी हे प्रत्येकाला लक्षात आलंच असेल की आपापल्या कॅटेगरीनुसार अगदी पहिल्याच राऊंडमध्ये जर आपल्याला MBBS गव्हर्नमेंट कॉलेज हवं असेल तर आपल्याला हा जर रेंज येत असेल आपल्याला तर नक्कीच तुम्हाला अगदी 100% इथे महाराष्ट्रामध्ये 85% कोठ्यामधून पहिल्याच राऊंडला आपल्याला इथे MBBSचं कॉलेज मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी याप्रमाणे तुम्हाला मी अगदी मार्क सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आपले आता रजिस्ट्रेशन 30 जुलैला चालूच होतील आपले महाराष्ट्राची सुद्धा CET सेलवरती ह्या वेबसाईटवरती सुद्धा। तर अगदी रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला SML नक्कीच आपल्याला कळेल सगळ्या विद्यार्थ्यांना। अगदी SML किती आल्यानंतर आपापल्या कॅटेगरीनुसार किंवा आपल्या कॅटेगरीमध्ये किती आपला नंबर आहे ते अगदी पूर्ण डिटेल्स माहिती मिळेलच। आणि अगदी मी माझ्या YouTube चॅनलवरून तुम्हाला पूर्ण प्रत्येक टप्प्यावरती माहिती सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे। तर जे काही विद्यार्थी असतील ज्यांना काही आपल्याला काउन्सिलिंगसुद्धा जॉईन करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अगदी काउन्सिलिंग जॉईन करू शकता। सध्या आमचे पेड काउन्सिलिंग चालू झालेले आहे। तर ज्याही काही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग जॉईन करायचं आहे अगदी स्टार्ट टू एंड ॲडमिशन होईपर्यंत अगदी पूर्णपणे माझी स्वतःची काउन्सिलिंग असणार आहे। तुम्हाला अगदी पूर्णपणे ॲडमिशन होईपर्यंत अगदी कॉलेजला DD काढेपर्यंत पूर्णपणे अगदी मार्गदर्शन आम्ही आमच्या माध्यमातून करून देत असतो। तर ज्या काही विद्यार्थ्यांना घ्यायचं असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता। मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे, त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता। आणि विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक विषय इथे तुम्हाला मी सांगू इच्छिते की ज्या काही विद्यार्थ्यांना MBBS करायचं आहे, बजेट कमी आहे, मार्कही कमी येत असेल त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता। कारण सध्या आता साऊथमध्ये चेन्नई ह्या ठिकाणी लो बजेट आणि लो मार्कवरती ॲडमिशन्स बुकिंग चालू झालेली आहेत। तर लवकरात लवकर तुमचा निर्णय घ्या। अगदी तुमचे रजिस्ट्रेशन आपल्याला हे MCCचे 21 तारखेच्या आत 21 तारखेला चालू होणार आहेत, पण तुमचं जर करायचं असेल MBBSला कन्फर्म ॲडमिशन तर बुकिंग अगदी 21 तारखेच्या आतमध्ये पूर्णपणे कंप्लीट होणार आहे। त्यामुळे अगदी निगोशिएट करून तुम्हाला तिथे ॲडमिशन्स 100% करून दिलं जाईल। अगदी ॲडमिशनला मी स्वतः येऊन तुम्हाला तिथे ॲडमिशन करून देत असते, कारण खूप सारे आम्ही दरवर्षी तिथे विद्यार्थी, महाराष्ट्राचे विद्यार्थी आम्ही साऊथमध्ये चेन्नई ह्या ठिकाणी खूप साऱ्या कॉलेजेसमध्ये मी ॲडमिशन्स आत्तापर्यंत केलेले आहेत। तर ज्या काही विद्यार्थ्यांना सुद्धा ह्यावर्षीसुद्धा ॲडमिशन घ्यायचं असेल, अगदी तुमचा मार्क कमी आहेत पण डोंट वरी विद्यार्थी मित्रांनो, अगदी निगोशिएटमध्ये सुद्धा तिथे ॲडमिशन्स चालू झालेले आहेत, बुकिंग चालू झालेली आहे। तर ज्या काही इंटरेस्टेड स्टुडंट असतील तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता। तुमचा 100% तिथे ॲडमिशन्स होणार आहे, ही पण गोष्ट लक्षात घ्या। ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।